कुणाल कामराच्या स्टुडिओच्या तोडफोड प्रकरणामध्ये 11 शिवसैनिक अटकेत आहेत आणि या 11 जणांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुंबईतील खार पोलिसांकडून तोडफोड प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आणि आता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे अशी माहिती समजते। कुणाल कामरा यानं शिंदेंसंदर्भात गाणं गाऊन त्यांची खिल्ली उडवली आणि त्यामुळे शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले। ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओची तोडफोड सगळ्या शिवसैनिकांनी केली आणि याच तोडफोड प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे आणि अगदी थोड्याच वेळात या 11 जणांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे असं समजतंय। खार पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल झालेली आणि त्यामुळे आता त्याच पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणं कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियननं गायलं ज्याच्यामध्ये त्यांची खिल्ली उडवली गेली आणि त्यामुळे शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी थेट कामराचा स्टुडिओ फोडला, त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली आणि या सगळ्या तोडफोड प्रकरणामध्ये 11 शिवसैनिकांना ताब्यात घेतलं गेलं आणि या 11 जणांना आता थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मुंबईतील खार पोलिसांकडून तोडफोड प्रकरणात 11 जणांना अटक झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते कार्यकर्ते या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत आहेत। अनेक नेत्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केलेली आहे। राहुल कराल असतील, त्याचबरोबर प्रताप सरनाईक आहेत, ज्या सगळ्यांनीच स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संदर्भात तक्रार दिली। प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। श्रेयस, काय नेमके आणखी तपशील आहेत याबाबत? खरं तर आपण बघतो तर 11 आरोपींना आता इथून म्हणजे खार पोलीस स्टेशनमधून मेडिकलसाठी भाभा हॉस्पिटलला घेऊन गेलेत। तिथून त्यांना बँड्रा कोर्टात सादर करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बँड्रा कोर्ट काय आदेश देईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होती। मात्र आपण बघतोय तर अनेक गोष्टी समोर येतात। निश्चित, आणि त्याच्यामुळे कोर्टात हजर केल्यानंतर नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।